तर मित्रांनो नमस्कार. आज सकाळीच चालू डोंगरात चिचुरडा आणायला, पण बाकीचे पण रानभाज्या भेटतील. तो व्हिडिओ पूर्ण पहा. प्रत्येक वेळेस तुम्हाला नजारा दाखवायचा प्रयत्न करतो, तर आज दाखवतो तुम्हाला नजारा. हे पहा, आता ना थोडासा ऊन पण पडलाय. हा रेल्वे डॅम आहे इगतपुरीचा, आणि इकडे नजारा पहा. आणि हा इगतपुरी नगर परिषदेचा डॅम आहे, आणि इकडे नजारा एक नंबर आहे. तुम्हाला नजारा पण दाखवतो आज. काय पाप्या, आणि चिचोड्याची भाजी पण दाखवतो, आणि दुसऱ्या पण भाज्या किंवा अजून काय रे मेका रानम्याव मेका ते पण दाखवायचा प्रयत्न करतो. तर व्हिडिओ पहा. आज भेटला तर भेटला. प्रत्येक वेळेस पावसाने नजाराच नव्हता बघायला भेटत इगतपुरीच्या डोंगरावरून. तर आज मजा येणार आहे, कारण का नजारे पण बहुतेक पाऊस किंवा धुकं इकडं पहा. धुकं आहे थोडंसं, धुकं वगैरे नाही आलं तर नजारे पण बघायला भेटतील. तर व्हिडिओ पहा. आज कोणते कोणते रानभाजी किंवा किती नजारे सुंदर सुंदर बघायला भेटतं व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, आता जातो वर डोंगर चढून. तर हे 4 टप्पे ना बाबा, 4 टप्पे चढायचे. थोडी एक्सरसाइज पण होते, आणि रानभाज्या पण भेटतात मस्त खायला, एकदम ओरिजिनल नॅचर. तर व्हिडिओ पूर्ण दाखवतो तुम्हाला रानभाजी खायचा आणि बनवायचा पण, आणि कोणत्या कोणत्या भेटतं. बहुतेक फक्त चिचोरडा असणार बाबा, ते बाकी गेले. चला आता व्हिडिओ बंद करू, आम्ही पण पळतो त्यांच्या मागे. कसा पडल्या पिंट्या आहे ना रे, एकच भेटला. इकडं चाललोय. मागच्या वेळेस इथं लय पाऊस होता, धाप 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 नुसता आवाज येत होता. या टायमाला दिसू राहिलाय, त्याच्यावरून जायचं आहे आम्हाला असं. इकडून कसा आहे नजारा, एक नंबर ना. वा, एक नंबर. मस्त हवा पण सुटली. दाखवा. हां, मस्त. घ्या खोडून घ्या. मेकाचं येईल दाखवतो मी. बघा मित्रांनो, इथं छोटासा मेका याने खोडून घेतल्या. हे बघा इथं, हे बघा हे मेका पुढं गेला तुटला. हे बघा याला असा राहतो, असे फुलं. ह्या खायला पण मजा येते. हे बघा असे मेका लागले थोडी थोडी. हे बघा बराच गावास वाढलाय. हे बघा पहिलेच त्या कडाला हाल खराब झाले माझे, थकेलाय वाटतं. हे बघा असं गावताड आहे, आणि इकडं नजारा पाहत असे पहिले ढेकडाला. हे बघा इकडून खालून आलोय असं कडाकडानं. पहिले टेकडावरून नजारा, एक धरण आणि हे एक धरण. हे चाललं दुसऱ्या टेकडावर चढायचं काम. येऊ द्या रे मला हळूहळू, त्याला व्हिडिओ काढायला लागतो. फुला पहा मित्रांनो किती सुंदर आहे. या पाय असे डोंगराला येत राहतात. कडू राहिलो पप्प्या. या बा मित्रांनो, खालून जो नजारा दाखवला होता धबधब्याचा, तो हाय इकडं. काय म्हणतो, या बा इकडं. आणि तुम्हाला तिकडून खालून दाखवला होता असा इथून. तर तो हा धबधबा आहे. मस्त गिर नाही घर. या बा इकडं थकले बसलेले का ते. आणि इथं एकदम खतरनाक रिटर्न वाटेल पाहून आहे. पण पाऊस आणि हवा कमी ना सध्या, तर उडत नाही पाठीमागं. चनपा किती निखारले थोडी थोडी. अरे मला येऊ द्या, डोके वाढले हे झाल्या झाडा. अय पिंटेव पप्प्या, येऊ दे ना. एवढ्या अडचणात कुठं टाकता मला एकट्याला. खतरनाक रस्ता आहे, थोडासा तोडून मोडून बनवलाय. मागच्या वेळेस आम्ही हिडानीच गेलतो, थोडा निखारीत. आता थोडा निखारेल आहे, पण या झाडाला वाढल्या. त्याच्या जवळ वर चढून आलो. इकडं नजारा पहा, दुकाट कसं फळत आहे, एक नंबर. इकडं तर रस्ता नाही, हे रस्ता बनवीत चालल्या पुढं थोडीशी. काय रे रस्ता बनविलाय सांगा ना, हे काय. हा तुडव खाली पाहून चल पहिला.
हे असं आहे मित्रांनो डोंगरात. या मित्रांनो कारीची झाडा याचीच झोपडी बनवता आमचे काही बांधव. काड्या एकदम मोठ्याल्या होता त्याचा कुडी येऊन आणि त्याच्यापासून मस्त झोपडी तयार होते. भिंती कुड बनवून भिंत घालता येते. कर बापे कार्याची झाडाची बरीच वाढल्या नंतर लय वाढतात ते. त्याच्यामुळे मस्त डोंगरात येऊन कार्याच्या झाडांचं काड्या घेऊन जायचे. ह्या उंच उंच सरळ राहतात आणि त्याची झोपडी बनवायची. चला हे मित्र मागच्या वेळेस इथं धबधबा होता. हे बघ यावेळेस क्लिअर दिसतो. ऊन पडलंय थोडा. इकडं आहे का कोणाला? हे बघ फुला समोर भारी दिसत. हा काय रे ए मस्त रे गिरंदी. हे बघ मित्रांनो गिरंदी भेटली. पळू नको ना व्हिडिओ काढायची. हे बघ धबधब्या खाली जागा आहे ना मस्त फुलं फुलले बा. हे बा इकडं खाली पण मस्त नजारे पा. हे फुलं हे नवरात्रीच्या वेळेस ना मस्त फुलं बिलं येत राहतात. पाणी कमी झालेलं असतो. पण मागच्या वेळेस इथला धबधबा एकदम भयानक होता. आता थोडा गळू राहिलाय. मागच्या वेळेस एवढा भयानक काम होता ना. काय भेटलं रे तुला? हे चिचुरट्याचा पहिलाच झाड भेटला बरं का मित्रांनो. हेच रानबाजी येलाय. पिंट्या दाखव चिचुरटा चांगली आहे का? हे कुठं आहे ना खाली नको हे अशी चिचुरटा आणि हे झाड आहे दे इकडं. पहिलाच चिचुरट्याचं झाड या रानबाजी येईल आणि दुसरा भेटला तर त्या पण घेऊ. हे बघ कडे दिसता ना झाडं लावलेले पा. हे बघ मस्त नजारा एकदम भारी दिसू राहिला पा. एक खड्डे पा डिझाईन काढल्यासारखं वाटतंय एकदम. अरे मस्त वाटतंय. आणि इकडं पा मस्त धुकं पळू राहिलंय पण एवढं क्लिअर दिसत नाही. बघा चप्पल हातात घेतला. त्या बा मित्रांनो जाम चटकत आहे. चप्पल चटकू राहिला हातान पा शेव वाळलेलं आहे. हात आणि पायाचा उपयोग करून चढू राहिलं. हे गेला पटापट चढून. हे या चटकत असला ना हातान पाय दोन्ही टेकत चालायचं. आणि इथं बा नजारा हे बा सरळ आहे चढाई. सेकंड टप्पा आहे हा. एक तो खालचा टप्पा एक हा आणि हा आम्ही आता तिसरा. इकडं जरा मैदान आहे तर इकडं आता मी आता संपली. आता चिचोडीची झाडं लागतील तर इकडं फुलं बिला मस्त फुलली आहे. हे पा इथं नाही एकदम सुंदर नजारा आहे. हवा पण मस्त आहे. क्लायमेट पण चांगलं आहे. फक्त पाऊस वगैरे नाही आला पाहिजे. मित्रांनो इगतपुरील 5 धरणे आहे नगर परिषद. हा इथला छोटासा ब्रह्मगिरीचा आहे. हा इथला दिसतो ना हा तळेगावचा आहे. हा 100 देवीचा आहे छोटासा. हा बाहुलीचा मोठा. आणि इथं कडेला दिसतो तो रेल्वे. आणि हा नगर परिषद. असे 5 तळे. मित्रांनो पहिलं चिचरड्याचं झाड रानभाजी याची चिचरडा राहता. तर बाई अशी चिचरड्या खाल्या पानं पण अशी पानं आहे. आणि हे चिचरड आहे. त्या बाई याची भाजी तुम्हाला दाखवणार आहे बनवून व्हिडिओमध्ये. छोटे ही रानभाजी मस्तपैकी आले. तर ही पहिलीच रानभाजी पहिल्या चिचरडे मला दिसले. तो खोडून मी बघू आज किती चिचरडं कोणत्या रानभाज्या. चिचरडं तर भेटतील कारण का सध्या सीझन आहे. पण बरेच मेहनत घेऊन डोंगरात वर आलो. मध्ये हायच आहे. चला घेतो खोडून आता. मस्त ऊन पडलं मित्रांनो. हे पा आणि नजारे पण भारी दिसत आहे खालचे. हे पा फुलं झाडं हा डोंगरातून रस्ता मस्त शांतता आणि एकदम मजा येऊ राहिले भाजीवाल्याचा. या पळायला पण जोश येतो नवीन. हे पा वर आलो ती भारी वाटतं पा. हे पा हे डोंगरवरचे पा डोंगराच्या बरोबरीनं डोंगरावर आहे. हे पा खालचे वरचे सगळे नजारे एकदम मस्त निसर्गाचा आनंद घ्यायला. पा किती टप्प्यावर आहे 1 2 3 हा इथं 1 4 आणि हा मी उभा 5. आणि इकडं
ऐ भाजी आहे का हा तिकडंच थांबा जास्त इकडं नका जाऊ नाही तर डायरेक्ट खाली गेल्यावर परत आणाय मुश्किल होईल आम्हाला हा खालून टप्पा पाय केवढा आहे हे बाई एवढे कडायला गेल्या कुठं आहे एकदम खतरनाक काम चिचुडा आहे ना रे चिचुडाचा पिंट्या आम्हाला बांधून राहिलाय आम्ही इकडे फोटो व्हिडिओ काढत होतो इकडे भाजीशी टाकून बोलले फोटो व्हिडिओ काढाय आले का कुठं हा इथं चिचारडा पापे यार आपल्याला दोघांना भांडत होते आपण हे पण मित्रांनो इकडे भरपूर चिचारडा पापे ये आता घेतो चिचारडा काढून यांचे बोलणे ऐकून झाले आता या बारीक बारीक मित्रांनो आता व्हिडिओ मीच काढतो खुडतो पण मीच यांचीवाले बोलणे ऐकतो या चिचारडा हे इडाने काय रे भांडतो आम्हाला हे काय भाजी खुडू राहिलो आम्ही मित्रांनी असे थांबा आता ठेवून देतो पटापट खोडून घेतो इडा आहे भरपूर चिचोरडे हे बघ कडीपत्त्याचं झाड आहे दाखव रे हे बघ कडीपत्ता आहे डोंगरातला एकदम भारी वास राहतो आणि ह्या चिचोरडा खोडून घेऊ राहिलो मस्त फुलले अजून काय एवढी भाजेल नाही पण भाजीपुरती भेटू राहिल्या थोडी थोडी तेवढे काढून घेऊ राहिल्या पिंट्या त्यानं मी पण इकडे ठेवू राहिलं आमचा पप्पू शर्टवर बसलाय खाली उतरानं दे इकडं हे पा हे असे चिचोरडा भेटल्या बरेच इकडं मस्त खजाना लागलाय लय बराच वर येईल त्याची मेहनतीचा फळ ते तिकडून पाठी मागून आलो पार असा 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 खालून पार इकडून असा घ्या पटापट खोडून चला मी खोडतो काटे राहता बरं का मित्रांनो लय निगुतीचा खोडून खायची भाजी काट पाहून एकदम आळू खोडायला भाजी पण एकदम भारी लागते खाली वर करायची तर खाली देत राहता ना खाली काटायचं ओके सांगतो काहीच नाही चिचरडा वांगी छोटी छोटी वांगी पिंट्या दगड घेऊन चाललाय काय दाखवतो काय माहिती पडल पडल जाशील डोंगरावरून खाली काय रे काय बापरे खतरनाक आहे रे इथं टाकला का दगड इकडं पाण्याचा दाखवला विशेष काहीच नाही फक्त इथं कडा एकदम खतरनाक आणि दर पडलेले पिंट्या काल जातो रे मरतो काय हे बघ मोठाले दर पडले जाम मोठाले दगड आहे सटकशील तर खाली गेला तर बारगाडीने यायला लागतील तुझ्या घरी टिंकीले मी आणि पिंट्या या साईडला आणि दाजी पप्प्या तिकडं कारण का चिचारडा झाडा ना गवसायला लागतात गवसून मग खोडायचे बारीक बारीक लय नाजूक काम आहे तर ग्रुपनं जाऊन उपयोग नाही तर असे दोन दोनच्या टीमा केल्या आणि शोध मोहीम चालू आहे आता भेटली रे आहे का बघू राहिलो सर भेटली का दाखव आहे का हा नाही काय कुठं राहिले कुठं हा इथं चांगली बरी भेटली बरं का मित्रांनो या पण भरपूर आहे ना कोणी राणी तरी नाही सांगता खुशाल अशी गावसायची इथं आहे पप्प्या कुठं राहिला तिकडे आहे का चक्कडून घेतो इकडे बरीचा छोटे छोटे त्याच्यामुळे टाईम लागत राहतो मित्रांनो आपण जो चाईचा मोर खालता ना तोच आता निभरून कचडा झाला दाखव रे कचडा हे बघ हे चाईचा मोर आहे ना त्याच्यानंतर अशी कचडा तयार होता त्याची पण भाजी होते ती पण रानभाजी खोडून घेतो आम्ही अरे घे हे मस्त हे बघ एक पडला खाते रे हे पा या कचडा हे चाईच्या मोर नंतर निभरून अशा कचडा बिया तयार होता कवळी कवळी त्याची पण भाजी होते तर इडी गेलं आहे तर ते पण घेतो खोडून म्हणजे चिचोरड्याबरोबर कचडाची पण भाजी होईल ते तिकडं पुढे आहे वाटतं रे पिंट्या ते तिकडे कचडा बघ हे इकडे आहे बघ हे इथं पहा मित्रांनो हे समोर ये घे दुसरी पिशी घे कचडाची भाजी घेऊ मित्रांनो इकडे भेटले हिला पण भरपूर काटा आणि फुलं पण जांभळे काय जवळे राहता हा हिचं भरपूर भेटले बा हे बा हे पिंट्या भरपूर आहे ना हे बा एक सफेद फुलावाले राहते तिला काटे कमी राहता
चिचोडाचे झाड आणि ही जांभळे फुलं आहे ना तिला काटे भरपूर आहे. घे चल पटापट मी कुडतो. हां इकडे पा चांगली लगडले पा या बा एवढी लागल्या खजिना घे कुडून पटापट. सम धरू का हे धर मध्ये जायचं त्याला खुडून घेतो मित्रांनो. चिरडा खोडताना पा असे छोटेसे काटे भरतात कारण त्याला काटे असतात. हे असे काढून टाकतो पा. हे निघरे बाबा निघा ना आता मग तोंडानेच काढतो. काढला तोंडाने. मित्रांनो आपण ते डोंगराची टोकावरून असं खाली तिथं ते फटीत तुम्हाला दगड दाखताना दाखवली. आता असं खाली चालू आहे थोडा पात आणि इथं चाटून निघाले पा. दिसतंय का हे बा हे आम्ही चाटू सांगतो यांना. तुमच्याकडे काय सांगता कमेंटमध्ये सांगा. सुंदर नजारे हे पा धरण डोंगर वातावरण. मित्रांनो इकडे थोडा वळ वाहतो तर आता घेतो पाणी पिऊन. जाम थकलोय. मोबाईल ठेवतो इथंच असं पाणी पितो. शुद्ध पाणी राहतं डोंगरातला त्यामुळे प्यायला काहीच हरकत नाही. चांगलंय बरं का पाणी. पिऊन घेतो आता. भारी. खाली पाहून चल साप निघत राहता. ऊन पडलंय मित्रांनो. उन्हाचे साप निघता त्याच्यामुळे खाली पाहून चालायला लागत आहे कारण का बारीक राहतात. आपण ना ते डोंगराचे तो टेकडा देतात तिकडून चढलो. ते डोंगराकडून पुढचे वर टेकडा जाऊन असा खाली आलोय आणि आता इथं खाली उतरायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो इकडं पुढं इकडे खाली उतरायचं आहे. अजून तर बरंच खाली 1-2 टेकड खाली पाहून चल. साप राहता ऊन पडलंय हे बा. अजून इकडे खाली जायचं आहे असं इकडं असं उतरून आणि हे रस्त्याने घरी जायचं आहे. हाया का इडानी हाय चिचरडा. हे बा कढीपत्ता चायचा मोर ह्या चिचरडा ही कैल्याची भाजी आणि हे काय रे हे आणल्या गिरंद्या आणल्या आणि हे मेथी इकडे आहे चिचारटा. हे बा एवढे आजची रानभाजी. आता तुम्हाला चिचारट्याची भाजीची दाखवतो रेसिपी. काय का बरे खाशील ना मस्त रेसिपी दाखवतो. घ्या रे वाटे करून घ्या चिचारट्याचे. हा तुमचं 2 वाटे घ्या. साफ करून घ्यायची बारडेट काढून आणि तेल कांद्यात मस्त मीठ मिरची टाकून अशी बनवायची. एकदम भारी टेस्ट देत राहते. 1 नंबर. खाऊन बघा कधी ट्राय करून.